कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि PRC स्पोर्ट्स क्लबचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी सावंत या ठिकाणी उपस्थित होत आहेत। या तिन्ही मान्यवरांचं आम्ही ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026च्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत। थँक्यू व्हेरी मच। अप्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय ती यशस्वी होते आणि म्हणून मैदानावरती घाम गाळणारा खेळाडूचा विजयाचा हक्कदार असतो आणि म्हणून श्वास रोखून खेळणं म्हणजेच कबड्डीचं खरं साहस हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय। क्रीडांगण क्रमांक 2 वर एक नेत्रदीपक अशी पकड या ठिकाणी आपण पाहिली। सामना चाललाय रुपाली ज्वेलर्स आणि मिडलाईन अकॅडमी रायगड यांच्या दरम्यान। क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय स्थानिक संघ चेतक स्पोर्ट्स क्लब पुणे शहर 4 वेळा हा खेळाडू मित्रांनो साईकडून खेळला राष्ट्रीय स्पर्धेत। साई गांधीनगर इथून खेळलेला खेळाडू अर्थात आपण पाहिला राहुल वाघमारे तो खेळतोय DP पुणे या संघाकडून। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी देशातली साई सगळ्यात मोठी असणारी संस्था आणि त्याच्या माध्यमातून एक मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातले अनेक खेळाडू आपण पाहत असतो। एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न नेत्रदीपक अशी झाला। आपण पाहतोय जर्सी नंबर 6 जो सुमित खोलप आहे त्याचा स्थानिक संघ भैरवनाथ कबड्डी संघ पुणे जो सावित्रीबाई फुले DY पाटील याकडून खेळताना आपण पाहिलाय। इंटर युनिव्हर्सिटी कडून देखील खेळलाय। नेत्रदीपक अशी पकड करतो आपल्या संघासाठी DPU साठी। या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या या स्पर्धेच्या असणाऱ्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय प्रसादजी कोलगे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। खूप खूप स्वागत आहे आदरणीय सन्मान्य प्रसादजी कोलगे। खूप खूप स्वागत आहे आदरणीय कोलगे सर। BFCच्या गणेशची पकड आपण पाहिले। पॉइंट मिळताना पुन्हा एकदा DPU साठी DY पाटील विद्यापीठ पुणे। आजो मागे झालं अप्रतिम असा प्रयत्न रनिंग हँड टच करण्याचा क्रीडांगण क्रमांक 2 वर अभिषेक निंबाळकरचा रुपाली ज्वेलर्सच्या माध्यमातून। काय रे 12 रे स्पर्धा अत्यंत महत्वाची दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय। आपण ओम ज्ञानदीप मंडळाच्या आपण अधिकृत पेज वरती आपण ही स्पर्धा आपण अनुभवू शकतोय। ओम ज्ञानदीप मंडळाची असणारी मानाची स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबईच्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक सहकार आणि राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देणार। काल या प्रभागाच्या असणाऱ्या स्थानिक नगरसेविका आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर हेमांगीताई वरळीकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा आपण प्रारंभ केला।
दोन्ही क्रीडांगणावरती अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून आपण पाहूया महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज असे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं व्यावसायिक गटात आपण खेळताना पाहतोय. मित्रांनो, आपल्यामध्ये जर गुणवत्ता आहे तर गुणवत्तेला संधी मिळते. आपण पाहिलेलं आहे त्या अनेक चांगल्या चांगल्या ज्या टीम्स आहेत. दुसऱ्या बाजूला आपण DPU पुणे क्रीडांगण क्रमांक 1 वर केलेली एक सुंदर अशी पकड आपण पाहिली. प्रत्येक टॅकलकडे मित्रांनो आत्मविश्वास हवा, वेग आणि निर्णय ही अशाची गुरुकिल्ली असते. आणि म्हणून मैदानात नाव नाही तर खेळ बोलतो. कबड्डी म्हणजे संघभावनेची ही खरी परीक्षा दाखवण्याचा प्रयत्न आपण पाहिला. क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2च्या या दोन्ही लढतींमध्ये एक नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचं पारड फेडणारी स्पर्धा. राहिला कुठं मग तिथं कालव्याला ओम ज्ञानदीप मंडळ कालव्याला मुंबईच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातले अनेक स्तुत्य असे उपक्रम राबवत असते. त्याच्यावरून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मुंबई शहरचा असणारा एक गुणवान खेळाडू बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून खेळताना गणेश तर प्रत्युत्तर द्यायचं आहे. त्या ठिकाणी DPU पुणे या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचा स्थानिक संघ महाराष्ट्र राहटणी पुणे आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असणारे युवा नेते, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अमितजी ठाकरे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असणारे सर्व सन्माननीय नगरसेवक, आजी माजी आमदार, त्याचबरोबर या प्रभागाचे असणारे सन्माननीय नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका आदरणीय यशवंतजी किल्लेदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. उपशाखाध्यक्ष आदरणीय उबईजी गावडे, अप्रतिम असा प्रयत्न आपण पाहताना दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय. DPU पुणे हा महत्वाचा असणारा संघ. पुन्हा एकदा आपण संधी आहे आपण पाहतोय सिद्धार्थला, जो आक्रमणासाठी सज्ज आहे. एक चांगली एक घोडदौड आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताना DPUच्या माध्यमातून मोठे खेळाडू या स्पर्धेत जरूर आहेत. विशेषतः एक प्रयत्न दमदार झाला आपण पाहतोय आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन टॅकल दाखवण्याचा प्रयत्न जरूर होतोय बृहन्मुंबईच्या माध्यमातून. BMC इतर प्रत्येक रेड एक नवी संधी असते आणि ताकद आणि बुद्धी दोन्ही वापरा. मैदानातील शांतता घ्या, ठेवा आणि निर्णय वेगानं घ्या. कबड्डी म्हणजे फक्त खेळ नाही तर ती भावना आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. कारण एक नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली एक नेत्रदीपक असा इव्हेंट या ठिकाणी पाहताना अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण पाहणार. चिनू स्पोर्ट्सचे असणारे प्रोप्रायटर आदरणीय राजनजी पाटील आणि अमित साटम यांच्या माध्यमातून आमच्या पंचांचा असणारा जो गणवेश आहे त्याच्यासाठी त्यांनी सौजन्य दिलेलं आहे. दोन्ही मान्यवरांना मित्रांनो स्पर्धेसाठी स्पर्धा निरीक्षक म्हणून महत्वाची भूमिका ज्या मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या खजिनदार आहेत आणि ज्यांची राज्याकडून नियुक्ती आहे त्या शुभांगी पाटील. त्याचबरोबर मुंबई शहरचे असणारे जॉईंट सेक्रेटरी ज्यांची मुंबई शहरात रुपाली
संपत आली आहे. हा येतोच काय काल बसलो तिकडे. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहता त्या ठिकाणी खेळ दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मिडलाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न तर जरूर झालेला आहे, पण लीड करताना आपण पाहतोय. या सिरीजला खेळाडूला आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूला बेंगॉल वॉरियर्सचा सुशील या ठिकाणी आपण पाहतोय मिडलाईनच्या माध्यमातून. सुशील सामन्यावरती एक चांगला चुरशीचा असणारा सामना आपण संघ पाहतोय. व्यवस्थापक HL नाशिक कृपया माहिती नंबर साधा. संघ व्यवस्थापक HL नाशिक. HL नाशिक संघ व्यवस्थापक आपला विनंती आहे आपण पंचप्रमुखांकडे संपर्क साधूया. HL नाशिक कृपया पंचांकडे उचल घालू नका, आपण व्यावसायिक गटात खेळताय. प्रेमाची विनंती असते आपल्याला. आणि मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळं करूया. थोड्याच वेळात मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळं करूया. क्रीडांगण क्रमांक 1 साठी तिसरा आणि अंतिम पुकार. या पुढील सत्रातील पहिल्या सामन्यासाठी युनियन बँक विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल. तिसरा आणि अंतिम पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक. क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपला संघ उपस्थित करायचा आहे. हिंदुजा हॉस्पिटल संघ व्यवस्थापक कृपया माईकशी संपर्क साधा. उशिरा आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी क्रीडागण क्रमांक 1 वर हरियाणा स्टीलर्सचा विकास जाधव आक्रमणासाठी आपण पाहतोय. चालू सामन्यातली शेवटची 4 मिनिटं क्रीडागण क्रमांक 1 वर. क्रीडागण क्रमांक 2 वरती देखील बिग फाईट आपण पाहतोय. या पुढील सामन्यांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार आपण दिलेला आहे. पुढच्या लढती आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका आणि जे हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर दुसऱ्या बाजूला युनियन बँक मुंबई आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत आहे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांच्या मी सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातोय. मी सन्मानपूर्वक विनंती करणार आहे आदरणीय सद्गुरू आजगावकर सर, आपण आपल्या शुभास्ते. ज्येष्ठ पत्रकार ज्याने आपल्या समग्र लेखणीतून क्रीडा क्षेत्रासाठी भरभरून देण्याचा प्रयत्न केला. 45 वर्षांची असणारी त्यांची एक वैभवशाली असणारी परंपरा आणि आजही खेळाडूंसाठी भरभरून देण्याचा प्रयत्न आपल्या समग्र लेखणीतून करत असतात. त्या आदरणीय सुहास जोशी सर यांना ठिकाणी आपण सन्मानित करूया. करत आहोत. मनातील अस्मितेचं प्रतीक असणारं भूषण व्यक्तिमत्व असणाऱ्या आमच्या सुहास जोशी सरांना यानंतर आपण पुढचे आपले प्रमुख अतिथी आहेत
स्पोर्ट्स क्लब मुंबईचे प्रतिनिधी, राज्य खो खो संघटना प्रसिद्धी